कांद्याच्या पिकावर तणनाशक फवारल्यानंतर एकरावरील 2 शेतकऱ्यांचे 35-40 दिवसांच्या कांद्याचे नुकसान झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। शेतकरी यांनी तणनाशकाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित कंपनीवर मोठा आरोप केला आहे। विठेवाडी तालुका देवळा येथील शेतकरी अक्षय प्रशांत निकम आणि स्वप्नील देविदास निकम यांनी कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे तणनाशक खरेदी करून शेतात लागवड केलेल्या कांद्यावर फवारणी केली। मात्र तणावर अपेक्षित परिणाम होण्याऐवजी कांद्याचे रोपच पूर्णतः भुईसपाट झाले। यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून आर्थिक फटका सहन करण्याची वेळ आली आहे। जवळपास दोघाही शेतकऱ्यांचे 2 एकरावरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे। आम्ही उत्पादन घेत असलेल्या पिकांसाठी योग्य ते तणनाशक निवडतो, मात्र कंपनीच्या गुणवत्ताहीन उत्पादनामुळे हे नुकसान झाले, असे शेतकरी अक्षय निकम यांनी सांगितले। या प्रकरणी शेतकऱ्यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन देत सदर कंपनीची तक्रार दाखल करून चौकशीची तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। शेतकरी संघटनांनी देखील यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून तणनाशक कंपन्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी कृषी विभागाने कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे। याबाबत तणनाशक कंपनी प्रतिनिधींशी संपर्क केला असता अद्याप याबाबत चौकशी सुरू असून तणनाशक फवारल्याने नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झालेला नाही असे सांगितले। मी विठेवाडी येथील युवा शेतकरी अक्षय प्रशांत निकम। मी आपल्याच गावातील कृषी सेवा केंद्रातून एक अगस्त्या कंपनीचं ऑक्सिगन हे तणनाशक आणलं होतं, तर त्याचा मला दुष्परिणाम आला। 26 तारखेला हे पेस्टिसाइड मी दुकानातून घेतलं। त्यानंतर मी 30 तारखेला कांद्यावरती फवारणी केली। फवारणी केल्यानंतर मला 24 घंट्याच्या आत कांदा डायरेक्ट आमचा भुईसपाट होऊन 100% कांद्याचं नुकसान झाले। हा बघू शकता तुम्ही गोल अगस्त्या कंपनीचं साहेब येऊन पण त्यांनी उडवाउडीचीच उत्तरे दिली आम्हाला आणि परत ते बोलले की आज सकाळी कॉलवरती तुमच्या तर काय होईल ते करून घ्या, म्हणजे आम्हाला काही फरक पडत नाही। किती एकरावर कांद्याचे नुकसान? साधारण आमची 1 एकर प्लस जागा आहे। 50 गुंठ्याच्या आसपास जागा आहे। प्लस आमच्या शेजारी स्वप्नील निकम यांच्या पण प्लॉटला हीच कंडिशन आली, त्यांनी पण हे अगस्त्या कंपनीचंच आणलेलं होतं। काय म्हणता येस तणनाशक मी पण फवारलेले, आमच्या पण प्लॉटची हीच अवस्था झाली। किती एकर नुकसान झालेलं आहे? कधी? साधारण 1 एकर प्लॉटचं नुकसान झालेलं आहे। किती दिवसांचा कांदा होता? कांदा 35 ते 40 दिवसाचा आत बाहेरचा कांदा होता। आता तक्रार केली का कृषी विभागाकडे? काय म्हणतात तहसीलदार? हो, कृषी विभागाकडे पण केली, गट विकास अधिकारी, पंचायत समिती तिथं पण केलेली आहे आणि त्यांचं पण आता तिथं ड्युटीवरती कोणी नव्हतं, त्यामुळे टपाल भेटलं फक्त आम्हाला पोचपावतीचं। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की आमची झालेली नुकसान भरपाई करून द्यावी त्यांनी, जास्त काहीच मागणी नाही आमची। आज माझा कांदा फेब्रुवारी महिन्याच्या एंडला निघाला असता, त्यावेळेस साधारण कांद्याला 2000 दरवर्षी इथून मागला पण इतिहास आहे। फेब्रुवारी एंडला कांद्याला 2000 रुपये भाव असतो, म्हणजे असतो, त्याच्या प्लस होऊन जातो पण कमी होत नाही। त्यानुसार माझा आज 225 क्विंटलच्या आसपास माल निघाला असता। माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच्यावरती आता प्रशासनाने पण कंपनीवर पण कारवाई करावी ही आमची विनंती आहे।